जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पंचगंगा प्रदूषण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, जल अभियंता हर्षजित घाटगे, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी येडगे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे 6 MLDचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत चालू करावेत, 43 MLDचा प्लांट सप्टेंबरमध्ये सुरू करा, इचलकरंजीतील 32 MLD प्लांटचं काम पावसाळ्यानंतर सुरू करा, तसंच सर्व सांडपाणी प्रकल्प वेगानं पूर्ण करण्यासह पुढील 3 वर्षात पंचगंगा सांडपाणी मुक्त होण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। पंचगंगा नदीत सध्या मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढली आहे। जलपर्णी वाढू नये यासाठी नदी प्रवाहित ठेवा, याचं नियोजन पाटबंधारे विभागानं करावं, त्यावर ऑनलाईन मॉनिटरिंग करता येतं का हे पहा, असंही त्यांनी सांगितलं। पंचतारांकित MIDCमध्ये शून्य सांडपाणी तयार व्हावं अशा पद्धतीनं पाण्याचं निर्गतीकरण करा। माशांचा मृत्यू का झाला याची कारणं शोधा, त्यासाठी फिशरी विभागाची मदत घ्या। तसंच कत्तलखाने चालवणाऱ्यांची बैठक घेऊन तिथले जैविक कचरा आणि पाणी तसंच रुग्णालयं त्यांचं सांडपाणी पंचगंगेत येणार नाही यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या। सध्या पंचगंगेला मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा बसलाय। याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नाराजी व्यक्त करत पंचगंगेत एवढी जलपर्णी वाढलीच कशी असा सवालही उपस्थित केला। याबाबत नदी प्रदूषण करणाऱ्या संबंधित यंत्रणेला प्रदूषण नियंत्रण मंडळानं कळवलं नाही काय, असा सवाल त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारला। जैविक कचऱ्याच्या निर्मूलनाबाबतही या बैठकीत चर्चा झाली।